लातूरमध्ये मुलींना पळवून नेत परजिल्ह्यात लग्न लावून लाखो रुपयात मुलींचा सौदा करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। लातूर जिल्ह्यातल्या या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे या टोळीची प्रमुख ही महिला आहे। पोलिसांनी या प्रकरणी 6 महिलांसह 4 पुरुषांना अटक केली आहे। गेल्या काही दिवसांपासून लातूरच्या MIDC परिसरातील स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये 12 वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती। या प्रकरणी मुलीच्या शेजारी राहणाऱ्या महिलेवर संशय व्यक्त करण्यात आला होता। संशयित महिलेला खाकीचा धाक दाखवल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शहरात वधूवर सूचक केंद्राच्या नावाखाली अल्पवयीन गरीब मुलींचं तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून देत असल्याचा गोरखधंदा यामुळे समोर आलाय। पूनम शहाणे ही काँग्रेसची कार्यकर्ती या गोरखधंद्यामध्ये मुख्य आरोपी असल्याचंही समोर आलंय। श्रीनगर येथे मला संगीताच्या इथं बसवलं। मग श्रीनगर इथे मला संगीताच्या इथं बसवलं। मग संगीताच्या इथं कोणतरी एक माणूस बिअर घेऊन आलता। मग बिअर घेऊन आल्याच्या नंतर मग त्या माणसाने त्या ठिकाणी आधी पेली। मग मला टिकाशी नाही म्हणून पे म्हणाला। मी फेकून दिली। माझं भिवघाट येथे लग्न लावणं झालं। मग लग्न लावल्याच्या नंतर मग लग्न सगळं झालं। मग लग्न सगळं झाल्याच्या नंतर मग तिथंच एक कार होती त्यांची। मग त्या कार मध्ये बसून मला नेलं। माझं वय 1998 म्हणजे सांगायला लावलेलं। म्हणजे माझ्या संग बरोबर केली वयाच्या बी टायमाला। वय 1998 त्या दीपकनं सांगायला लावलेलं। MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक 11 वर्षाची लहान मुलगी हरवल्याची नोंद तिच्या आईने केली होती। त्यावरून गुन्हा दाखल अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्यामध्ये सपोनी भावकर आणि त्यांच्या टीमने एक परिपूर्ण तपास केलेला आहे आणि पीडित मुलीचा शोध घेतलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये पीडित मुलीस पळवून नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न लावून दिलेले आहे। त्यावरून अल्पवयीन मुलीस पळवून नेणे, तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून देणे आणि तिचे लैंगिक शोषण करणे या अपराधाखाली कलमवाढ करण्यात आलेली आहे। यामध्ये आतापर्यंत एकूण 10 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। सदर गुन्ह्याचा तपास या महिला अधिकारी PSI श्रीमती मुंडे मॅडम करत आहेत आणि सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे।